विवेकानंद झाले. स्वामी विवेकानंद हे आयुष्यभर त्यांनी फक्त देशाच्या सेवेसाठीच, देशासाठी आपलं काम करायचं यासाठी त्यांनी पूर्ण आपलं जीवन. भारत हा कसं आहे, विश्वराजपदी आहे आणि तो तसाच राहिला पाहिजे हे त्यांचं आधीपासूनच स्वप्न होतं. धर्माची जननी ही हिंदू धर्म आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कारण की ज्यावेळेस भगवद्गीतेला सगळ्यात खालच्या बाजूला ठेवण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांचं एक वाक्य होतं की माझा धर्म असा आहे की तो सर्व धर्माचा भार उचलू शकतो. त्यानंतर सर्व धर्माचा आदर करावा हे एक आपल्याला त्याच्यामधून भाषणातून लक्षात येतं की सगळ्याच धर्माचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. प्रत्येकाचे तत्व असतात, प्रत्येकाचे विचार असतात. काय म्हणेल, अरे बघा आमच्या धर्माचा जो ग्रंथ आहे तो एकदम वरच्या ठिकाणी आहे, त्या खाली. परंतु स्वामी विवेकानंदाचं स्पष्ट मत होतं की एकमेव असा हिंदू धर्म आहे किंवा आमचा धर्म आहे की जो सगळ्या धर्माचा भार हा सहजरित्या उचलू शकतो आणि विश्व बंधुत्व हे जगाला सांगू शकतो. असा एकमेव धर्म म्हणजे हिंदू धर्म. आणि भगिनींनो, आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केले त्यास उत्तर देण्यासाठी मी येथे उभा आहे. शब्द सुचत नाही. आणि अगत्याने स्वागत केले त्यास उत्तर देण्यासाठी मी इथे उभी आहे. शब्द सुचत नाही. हृदय अनवरणीय आनंदाने भरून येत आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा संन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. नाना धर्मांचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म स्वामी विवेकानंदांनी केलेलं भाषण सांगणार. आज तुम्ही जे आमच्या हृदयापासून व आदराने स्वागत केले आहे त्यास उत्तर देण्यासाठी मी इथे उभा आहे. शब्द सुचत नाही. हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे. जगातील सर्वात प्राचीन सर्वपती प्रभो आणि ती तुलाच येऊन मिळतात. गीतेत भगवान श्रीकृष्ण